न्यायासाठी आमचा ठाम निर्धार, न्यायाचा विजय। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी इथं अवघ्या 4 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर जवळपास 1.5 वर्षापूर्वी अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करणाऱ्या नराधमाला दिनांक 1/8/2026 रोजी जिल्हा व सत्र न्यायालय सांगली यांनी फाशीची शिक्षा सुनावून पीडितेला न्याय मिळवून दिला। या ऐतिहासिक निर्णयाचे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सांगली जिल्हा यांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे। या प्रकरणातील आरोपीस कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळावी या भूमिकेतून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सांगली जिल्हा यांच्या वतीने यापूर्वी जिल्हाधिकारी सांगली, पोलीस अधीक्षक सांगली तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना निवेदन सादर करण्यात आले होते। या निवेदनामध्ये या प्रकरणाचा प्रभावी न्यायालयीन पाठपुरावा करण्यासाठी शासनाच्या सरकारी वकिलांना आवश्यकता भासल्यास महासंघाच्या वतीने 20 अनुभवी वकिलांची टीम पूर्णपणे विना मोबदला उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवण्यात आली होती। गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा मिळणे, पीडितेला न्याय मिळणे आणि समाजात कायद्याविषयीचा विश्वास अधिक दृढ होणे हीच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची भूमिका राहिली आहे। न्यायालयाने दिलेला हा निर्णय समाजात महिला व बालकांविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांना कठोर इशारा असून न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक बळकट करणारा ठरला। पीडितेला भावपूर्ण श्रद्धांजली आणि न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व यंत्रणांचे मनपूर्वक अभिनंदन। न्यायाचा विजय झाला हीच समाजासाठी समाधानाची बाब आहे। निवेदन देताना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सांगली जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ पवार, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पश्चिम महाराष्ट्र मुख्य संपर्क प्रमुख बंडू जिणप्पा चौगुले, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अमोल महारनूर, वाळवा तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा वनिता पाटील, वाळवा तालुका महिला आघाडीच्या उपाध्यक्ष भारती पवार, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अनिता पाटील आदी उपस्थित होते।